दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रचार रॅली सध्या सुरू झालेली आहे। कार्यकर्त्यांकडून या रॅलीची जोरदार तयारी सुद्धा करण्यात आलेली आहे। भव्य रोड शो सुरू आहे। सध्या निवडणुकीला अवघे काही दिवस आता शिल्लक राहिलेले आहेत आणि प्रत्येक पक्ष आपलं नशीब आजमावण्यासाठी प्रयत्न करतोय। जोरदार शक्ती प्रदर्शन राष्ट्रवादीकडून इथे करण्यात येतंय। पुण्यामध्ये राष्ट्रवादीचा रोड शो सध्या सुरू आहे। पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित लढतायत। तुतारी आणि घड्याळ ह्यात एकत्रित निवडणुकीला सामोरं जातात। आपण पाहतोय पुण्यामध्ये सध्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा प्रचार अजित पवार करतायत। पुण्यामध्ये राष्ट्रवादीचा रोड शो सध्या सुरू आहे। रोड शोची जोरदार तयारी सुद्धा करण्यात आलेली आहे। पुण्यातून अजित पवारांचा रोड शो सध्या सुरू आहे। आपण पाहतोय उमेदवारांच्या प्रचारासाठी अजित पवार स्वतः रिंगणामध्ये उतरलेले आहेत। पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित लढतायत। कार्यकर्त्यांकडून जय्यत अशी तयारी सुद्धा करण्यात आलेली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या उमेदवारांच्या प्रचारासाठी हा रोड शो करतायत। मोठं शक्ती प्रदर्शन राष्ट्रवादीकडून करण्यात येत आहे। पुणे असेल पिंपरी चिंचवड असेल या दोन भागांमध्ये दोन शहरांमध्ये सध्या राष्ट्रवादी ही एकत्रित लढतीये। शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवारांची राष्ट्रवादी ही सध्या एकोप्याने लढत असल्याचं प्रेसमध्ये 4 वाजता एकत्र बोला फक्त। ठीक आहे, नमस्कार। आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात। माझे सहकारी रोहन कदम सध्या आपल्या सोबत आहेत। रोहन, उपमुख्यमंत्री अजित पवारांची रोड शो रॅली जी आहे ती सुरू झालेली आहे। अगदी पुण्यातील चौकातून हा सगळा रोड शो जो आहे तो जाणार आहे। जवळपास 4 तासांहून अधिकचा काळ जो आहे तो हा रोड शो चालणार आहे। आपण आता पाहतोय की अजित पवारांची ही सगळी रोड शो ही रॅली जी आहे ती पुण्यातील जनवारी भागातून सुरू झालेली आहे। गोखलेनगर परिसरातून सुरू झालेली आहे। सगळे राष्ट्रवादीचे उमेदवार असतील किंवा इतर सगळे नेते मंडळी मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्या रॅलीमध्ये सहभागी झालेत। कारण की अजित पवारांनी पुणे महानगरपालिकेची निवडणूक आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक जी आहे ती अतिशय प्रतिष्ठेची किंवा महत्वाची बनवलेली आहे। अगदी लहान मुलांना देखील अजित पवार भेटतायत, त्यांच्याशी बोलतायत, त्यांच्याशी भेट घेतायत आणि सगळ्यांचा आशीर्वाद जो आहे तो अजितदादा घेताना पाहायला मिळत आहेत। कारण का ही निवडणूक अतिशय महत्वाची जी आहे ती अजित पवारांसाठी आगामी काळामध्ये आहे। त्यामुळे अगदी सगळ्या लहान मोठ्यांचा असेल, थोरांचा असेल आशीर्वाद घेण्यासाठी अजित पवार जे आहेत ते अशा पद्धतीने रोड शो करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। कारण का अगदी थोडे दिवस या संपूर्ण निवडणुकीसाठी राहिलेले आहेत। अगदी पुढच्या 6-7 दिवस हा संपूर्ण प्रचार जो आहे तो चालणार आहे आणि त्यानंतर मतदानाचा दिवस आहे। त्यामुळे प्रत्येक प्रभागापर्यंत पोहोचण्यासाठी, प्रत्येक पुणेकरांपर्यंत पोहोचण्यासाठी अजित पवारांकडून हा सगळा प्रयत्न जो आहे तो सध्याच्या घडीला केला जातोय। आपण आता पाहतोय की जनवारी परिसरामध्ये ही संपूर्ण रोड शो आहे, रॅली जी आहे ती पोहोचलेली आहे आणि अगदी पुण्यातील मध्यवर्ती भाग असेल किंवा उपनगरच्या भागांमध्ये देखील अजित पवार ही संपूर्ण रॅलीमध्ये सहभागी होणार आहे। जवळपास 4.5 तास हा संपूर्ण रोड शो जो आहे तो चालणार आहे। केवळ आजच्या दिवसभरामध्ये रोड शोच नाही तर अजित पवारांच्या 4 सभा देखील होणार आहेत। त्यामुळे रोड शो संपल्यानंतर काही वेळानंतर पत्रकार परिषद अजित पवार घेणार आहेत आणि पत्रकार परिषद संपल्यानंतर 4 मोठ्या सभा ज्या आहेत त्या वेगवेगळ्या भागांमध्ये अजित पवारांच्या माध्यमातून घेतल्या जाणार आहेत। त्यामुळे अगदी शहरातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचणे असेल किंवा कार्यकर्त्यांना ऊर्जा देणं असेल हे सगळे कार्यक्रम अजित पवारांकडून हाती घेतले जात आहेत। आपण पाहतोय की अजित पवारांसोबत दत्ता भैरट जे की इथले उमेदवार आहेत ते आहेत। रोहन, कोणत्या प्रभागामध्ये सध्या अजित पवारांचा हा रोड शो सुरू आहे? पुण्यातील जनवारी गोखलेनगर जो प्रभाग आहे त्या प्रभागामध्ये हा रोड शो सुरू आहे आणि जवळपास या रॅलीच्या माध्यमातून शहरातील 41 प्रभागांपैकी 22 ते 23 प्रभागांपर्यंत अजित पवार जे आहेत ते पोहोचणार आहेत आणि उर्वरित 4 सभा ज्या आहेत त्या वेगवेगळ्या प्रभागामध्ये आज अजित पवारांकडून घेतल्या जाणार आहेत। अगदी पुण्यातील गल्ली बोळातून देखील म्हटलं तरी चालेल, अनेक चौकांमधून म्हटलं तरी चालेल, या सगळ्या भागातून अजित पवारांचा रोड शो जो आहे तो सुरू होणार आहे। आपण अजून देखील पाहतोय की अजित पवार सध्या या ठिकाणी बोलतायत। अजित पवार बारक्या रस्त्याला ही सगळा रोड शो जो आहे तो आलेला आहे। त्यामुळे
आपण पाहतोय की ही सगळी गर्दी जी आहे ती अजित पवारांना पाहण्यासाठी किंवा अजित पवारांचा फोटो जो आहे तो आपल्या मोबाईलमध्ये घेण्यासाठी ही मोठ्या प्रमाणामध्ये सगळी गर्दी जी आहे ती झालेली पाहायला मिळते आणि स्वतः अजित पवार अगदी हिरिने सहभाग जो आहे तो या रोड शो मध्ये घेतलेला आहे. कारण का पुण्याची आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका जिंकण्यासाठी अजित पवारांकडून मोठ्या प्रमाणामध्ये ताकद जी आहे ती लावली जाते. काल सगळ्या 41 प्रभागातल्या उमेदवारांची बैठक देखील दादांनी बोलावलेली होती आणि या बैठकीच्या माध्यमातून अजित पवार यांनी सगळ्या कार्यकर्त्यांना ज्या आहेत त्या निवडणूक जिंकण्यासाठी लावणारा कानमंत्र देखील दिलेला पाहायला मिळतोय. अद्याप आपण आता पाहतोय की अजित पवार या ठिकाणी JW मॅरेज परिसरामध्ये एसबी रोड जवळ पोहोचतायत. तिथल्या कार्यकर्त्यांना नेत्यांना जे आहे ते भेटणार आहेत आणि त्यानंतर 5 सभा ज्या आहेत अजित पवारांच्या देखील होणार आहे. त्यामुळे सगळे कार्यकर्ते आता बाईक नक्कीच रोहन, त्यामुळे आता अजित पवार या रोड शो नंतर पत्रकारांशी काय बोलतात, पुण्याच्या राजकारणामध्ये कशा पद्धतीनं गणित बदलतात, हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. धन्यवाद तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल.